लोकसभेला अनपेक्षित यश होतं. म्हणजे मी स्वतः सांगते की मी आणि अमोलदादा खूप वेळा एकामेकांची चेष्टाही करायचो की कुठल्या चिन्हावर उभं राहणार. मग ते म्हणायचं तुम्ही कबशी घ्या. म्हटलं तुम्ही काय घेणार, पंखा का कपाट? कारण का आमचं चिन्हही आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे ह्या देशातला सगळ्यात हुशार कोण आहे तर तो मतदार राजा आहे. तुम्ही विचार करा, माझी केस मी तुम्हाला सांगते. आणि मला नेहमी जेव्हा लोक सांगतात ना अरे वोटर कन्फ्यूज होईल, ह्या देशातला वोटर कधीच कन्फ्यूज नसतो. माझं उदाहरण मी तुम्हाला एक अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून सांगते. पहिलं नाव होतं सुनेत्रा अजित पवार. पवार नाव होतं. त्याच्या शेजारी घड्याळ चिन्ह होतं, जिथे गेले 25-30 वर्ष त्या मतदारसंघाला सवय आहे पवार घड्याळ पवार घड्याळ. मी 2 नंबरला होते, सुप्रिया सदानंद सुळे आणि वेगळं चिन्ह. मी 1-2 नाही 1.5 लाख मतांनी निवडून आले. म्हणजे तो मतदार किती हुशार आहे बघा. माझ्या अंगावर ऍक्च्युली काटा येतोय तुम्हाला हे सांगताना. तुम्ही विचार करा की माझं चिन्ह नवीन होतं, ज्या सिनॉनिमस आहे पवार आणि घड्याळ. या राज्याने किती वर्ष त्यांना निवडून दिलं आणि यशस्वीपणे लढून ते सगळं कॉन्ट्रडिक्ट. आडनाव आणि चिन्ह सोडून त्या प्रत्येक गाव वाडी वस्तीवर चिन्ह पोचलं कसं माझं. चिन्ह पण पोचलं आणि प्रत्येकाने आणि 2 नंबरला मी होते. मला तर हीच भीती होती की आपण 2 नंबरला चिन्ह आडनाव ते एव्हरीथिंग वॉज फेवरिंग, सगळं त्यांनाच फेवरिंग होतं. तरी या राज्यातल्या मतदारांनी त्यावेळी हा कसं काय मतदान केलं मला सांगा. म्हणजे त्याला किती या देशातला मतदार, किती आमच्यासारखे लोक अंडर एस्टिमेट करतात. याचं सगळ्यात चांगलं अकॅडमिक उदाहरण हे.